चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आत्ता काल आपण प्रकार 2 पर्यंत बघितलं आहे। प्रकार त्याच्यात 1 आणि 2 आपण कव्हर अप केले आहे। आता प्रकार आपण तिसरा बघूया। प्रकार तिसरा आजपासून आपला असेल प्रकार तिसरा। आता बघा, प्रकार तिसऱ्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारतात ते बघूया। आता काय आहे प्रश्न पहिला, अ ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 5/4 आणि ब क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2/3 आहे। तर किती आहे? क चा पगार 4,800 रुपये असेल तर अ चा पगार आपल्याला विचारला आहे। आता सर पहिले आपण काय करणार, अ ब अ आणि सर हे ब आहे। अ चा किती आहे गुणोत्तर? 5 हे सर 4। आता पुढे काय ब आणि क, तर ब तर आहेच, फक्त इथे तुम्ही क लिहा। यांचं गुणोत्तर किती आहे सर? 2/3। एवढं संपलं। आता बस यांचा गुणाकार करा। आता फक्त जिथं खाली जागा आहे ना मित्रांनो, ह्या खाली जागेमध्ये काय करा, हा अंक फक्त पुढे वाढवा 4 आणि इथे खाली जागा आहे ना, तर हा अंक पुढे वाढवा 2। संपलं। आता कुठं खाली जागा दिसतंय का? तर खाली जागा सर नाही, आता फक्त आता जिथं रिकामी जागा नाही ना पूर्ण आपण भरलं। आता फक्त गुणाकार 5 दुनी तर सर 5 दुनी 10 आणि 4 दुनी सर तर 4 दुनी सर 8 आणि 4 त्रिक सर तर 12। आता अजून यांना भाग जाऊ शकतो का सर? तर हो सर, भाग जाते, कारण सर्व समसंख्या आहेत ना। मग 2 पंच 10, 2 चूक 8 आणि 2 सक 12। आता यांना भाग जातो का सर? तर नाही। अ म्हणजे किती आहे तर 5, ब म्हणजे किती आहे तर 4 आणि क म्हणजे किती आहे मग तर 6। आता आपल्या गणितात एक अजून पुढे वाक्य दिलेलं आहे, कोणाचा तरी पगार आता क चा पगार दिला आपल्याला, म्हणजे क किती आहे तर सर क 6 आहे ना। मग 6चा पगार आपल्याला दिला आहे किती? 4,800 रुपये दिलं आहे। आता पुढे आपल्याला काय विचारलं, अ कुठं आहे? हा अ म्हणजे काय तर 5 आहे सर। मग अ चा पगार हे 5 लिहे, तर 5 म्हणजे सर किती? संपला विषय। इथे गुणाकार टाका आणि 6 फक्त भागिले आणा। आता फक्त मित्रांनो कटछाट करा। 6 एक 6, साईन 8 48 सर, 8 पंच सर 40 आणि हे 2 शून्य आहेत ना, हे 2 शून्य जसे तसे, म्हणजे अ कितीचा आहे मग मित्रांनो? तर अ आहे मग 4,000 रुपयाचा। अ ची किंमत किती आहे मग, किंवा अ चा पगार किती आहे? तर अ चा पगार आहे मग 4,000 रुपये। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। ठीक आहे। आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की अ आपण कसं काढलं। आता मला फक्त माझ्या कमेंटमध्ये तुमच्याकडनं अपेक्षा हे आहे की तुम्ही ब चा पगार मला सांगा की ब चा पगार किती आहे। ठीक आहे। अ चा आहे किती? 4,000, क चा किती आहे? 4,800 आणि ब चा आता किती असेल हे तुम्ही सांगा की ब चा पगार किती असेल। ठीक आहे। चल आता पुढचा प्रश्न बघा, आणि जर प्रश्न तुम्हाला समजला असेल तर तुम्ही नक्की सांगसाल बरं का, आणि जर कन्सेप्टच समजले नसेल तर मग काही तुम्ही कमेंटच करणार नाही, कारण ते कन्सेप्टच नाही ना क्लिअर। ठीक आहे। चल आता पुढे बघा, चल आता बघा, आता काय आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे, MN 4/3 आहे, NO 2/5 आहेत, OP 1/3 आहे, तर MP आपल्याला विचारले आणि यवतमाळ पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे। आता काय आहे सर? सर हे M आहे आणि हे सर N आहे। काय आहे MN बरोबर हे असं लिहितो, हे M आहे आणि हे सर N आहे। MN किती आहे तर सर 4/3 आहे। मग NO किती आहे तर NO हा N तर आहे जो 2/5 आहे एवढं। आता पुढे काय OP, O तर आहेच, मग हे P, मग आता OP किती आहे सर? तर OP आहे 1/3। आता संपलं। आता फक्त इथं गुणाकार करा, जिथं जिथं खाली जागा आहे ते भरा। आता इथे खाली जागा आहे ना, हा 3 पुढे लांबवा, हा 3 इकडे, हा 3 इकडे। इथे खाली जागा आहे हा 5 इकडे लांबवा, हा 5। आता इथं खाली जागा आहे ना, हा 2 इथे लांबवा इथे। आता इकडे खाली जागा आहे ना, हा 1 इकडे लांबवा, 1 1 संपलाय। आणि आता फक्त गुणाकार 4 दुनी तर सर 4 दुनी 8, 3 दुनी 6, 6 एक 6, 3 5 15, 15 एक सर हे 15, 3 5 15, 15 त्रिक सर हे 45, म्हणजे संपलं। आता हे असेल आपलं गुणोत्तर। आता आपल्याला काय विचारलं आहे? MP विचारलं आहे। मग आता M कुठं आहे तर सर हे M आहे ना, हे M आणि हे सर P। मग M किती आहे तर M सर 8 आहे ना, मग हे MP करा। M 8 आहे तर इथं लिहा 8 आणि हे काय आहे P किती आहे तर P 45, मग हे P 45 लिहा।
म्हणजे आता यांना भाग जाऊ शकतो का कोणत्या संख्येने, तर कोणत्या संख्येने भाग जात नाही. मला एम पी किती असेल मग, तर एम आणि पी आहे मग आपला 8 जसे 45 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त हे जर काढता आलं तर तुम्हाला एम पी विचारू द्या, तुम्हाला एन पी विचारू द्या, तुम्हाला एन ओ विचारू द्या, तुम्हाला काही विचारू द्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न काढता येतो. आता तुम्हाला एम एन जर विचारलं तरी काढता येतं, एन ओ विचारलं तरी काढता येतं, आणि तुम्हाला ओ एम विचारलं तरी काढता येतं, तुम्हाला एन पी विचारलं तरी काढता येतं, तुम्हाला पी एन विचारलं तरी का, म्हणजे तुम्हाला काही विचारलं तरी प्रश्न तुम्हाला टॅकल करता येतो. फक्त हे तुम्ही एवढं सर्व काढून ठेवा बस. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा, पुणे पोलीस भरती 2023 मध्ये झालेला हा प्रश्न आहे. आता काय आहे, वाय एक्स जसे वाय बरोबर किती आहे 3:5 आणि वाय झेड 2:3. तर एक्स झेड आपल्याला विचारलं. आता बस आता हे सर एक्स आहे आणि हे सर वाय आहे, यांचं किंमत किती आहे गुणोत्तर, तर 3 जसे सर हे 5 आहे, आणि मग वाय झेड हे वाय आहे आणि इथं सर फक्त झेड लिहायचं आहे. किती आहे सर, हे 2:3 आहे सर. आता संपला विषय, इथं गुणाकार टाका. आता फक्त जिथं जिथं खाली जागा दिसतंय तिथं पुढे अंक भरा. हा 2 पुढे आणा, हा 5 इकडे आणा, बस. आता 3 दुणी तर सर 6, 5 दुणी तर सर 10 आणि 5 त्रिक तर सर 15. आता आपल्याला विचारलं आहे काय, एक्स आणि झेड विचारलं आहे. मग आता आपण बस हे एक्स आहे ना, आता एक्स कोणता आहे, तर हे एक्स आहे आणि हे झेड आहे. एक्स किती आहे तर 6, मग एक्स आणि सर झेड, एक्स किती आहे तर 6 आणि झेड किती आहे तर झेड आहे सर 15. मग आत्ता यांना दोघांना अजून भाग जातो ना आता, तर हो सर भाग जातो. 3 दुणी 6 आणि 3 5 15. म्हणजे तुमचं फायनल उत्तर काय असेल, 2 जसे 5 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 2 जसे 5 आणि पुणे 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. अशा सहजरित्या या प्रश्नाला आपण टॅकल करू शकतो. प्रश्नाची कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. प्रश्नाची कन्सेप्ट जर तुम्हाला समजली मित्रांनो तर गणित सोपं आहे, नाही तर मग अवघड आहे. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता काय म्हटलं आपल्याला, ए बी सी या 3 संख्या ए बी बी सी असं असेल तर ए बी सी किती, म्हणजे ए बी सी आपल्याला विचारलं आहे. ए बी सी ह्या 3 संख्या असून ए बीचं गुणोत्तर असं आहे, बी सीचं असं आहे असेल तर ए बी सी किती आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता काय आहे सर, मी लिहिणार ए बरोबर हे सर बी किती आहे 2 जसे 3, बी आणि सी हे बी आणि सी हे 4 जसे किती आहे तर 5. संपलन विषय. आता फक्त गुणाकार करा. आता पुढे काय करायचं आहे सर, तर आता मला काय हा अंक आहे ना, हा अंक पुढे वाढवा म्हणजे 3, हा अंक इकडे वाढवा म्हणजे काय सर रिकामी जागा 4. आता 4 दुनी सर, तर 4 दुनी सर 8, 4 त्रिक तर 4 त्रिक सर 12 आणि 5 त्रिक तर 5 त्रिक सर 15. आता तिघी संख्यांना भाग जातो का अशी कोणती संख्या आहे का, तर सर नाही. आणि आपल्याला काय विचारलं आहे, ए बी सी, म्हणजे ए बी सी तुमचं हेच असेल ना, मग 8 जसे 12 जसे 15 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 8 जसे 12 जसे 15. कारण याला अजून भाग जातच नाही ना, अशी कोणती संख्या नाही की तिघांना एका सोयीने भाग जाईल. 2 संख्यांना जातो, ह्या 2ना जातो असं नाही चालत, तिघांना भाग जायला पाहिजे तरच कमी करायचं, नाही तर कमी करायचं नाही. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न थोडा तुम्हाला फिरवला आहे, फक्त परभणी पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय, ए बी बरोबर 3:4 आहे, सी बी बरोबर 8:1 आहे, तर ए बरोबर 30 आहे, तर बी अधिक सी म्हणजे किती असेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा, ए आणि बी किती आहे सर, ए बी 3 जसे 4 आहे. हो, आता सी बी किती आहे, सी आणि बी, बी तर इथं आहे मग फक्त इथं लिहा सी. हां, आता सी किती आहे, तर सी सर 8 आहे ना, म्हणजे आणि बी 1 आहे म्हणजे ते 1 असेल आणि इथं सर 8 असेल. संपलं. इथे गुणाकार टाका. हा फक्त हा 4 पुढे आणा, हा 1 इकडे आणा रिकामी जागात, म्हणजे हा इथं येईल बरोबर. हां, म्हणजे हा 1 इथे येईल. मग आता फक्त बस गुणाकार करा. 3 1 सर हे 3, 4 1 सर हे 4 आणि 8 चूक तर 8 चूक सर 32. संपलं. आता पुढे आपल्याला गणितात काय दिलं आहे, ए म्हणजे आपल्याला दिलं आहे, ए म्हणजे किती आहे
तर ए म्हणजे सर 30 आहे, बरोबर. म्हणजे हे ए इथं 3 आहे ना, हा बघा ए म्हणजे 3 आहे, मग हे 3 म्हणजे आपण याला 30 म्हणू शकतो. हो, आणि आपल्याला विचारलं बी आणि सी. मग आता बी आणि सी, हे बी आणि सी म्हणजे किती आहे, बी आणि सी 32 आणि 4, 32 आणि 4ची बेरीज करा ना तुम्ही. हे 32 अधिक 4 म्हणजे किती होतात, तर सर हे 36. मग इथं टाका 36, बरोबर आपल्याला काढायचं आहे, संपला. इथे गुणाकार टाका आणि हा 3 इथे टाका. आता फक्त काय द्या, भाग द्या. भाग जातो का, तर हो सर. 3 1 3 आणि 3 2 6, बरोबर. 12 3, तर सर हे 36 आणि हे 0 उरला आहे म्हणजे 360. म्हणजे काय असेल, बी आणि सी किती आहे मग, तर बी आणि सी आहे मग सर 360 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या गणित सॉल्व करू शकतो. ठीक आहे, आणि तुम्हाला समजत असेल आणि कन्सेप्ट तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, चल आत्ता पुढचा प्रश्न बघा. आत्ता पुढचा प्रश्न काय आहे बघा. ए बी बरोबर 4.6 आहे आणि बी सी बरोबर 18.5 आहे. तर ए बी सी बरोबर आपल्याला विचारले किती आहे. आता बस सर, हे ए आहे आणि हे सर बी आहे. बस आता काय आहे, ए बी बरोबर काय 4.6 आहे सर, आणि बी सी, बी आणि सी यांच्याबरोबर काय आहे 18.5 आहे सर. बस यांचा गुणाकार करा सर. आता जिथं इथं संख्या नाही, हा 18 पुढे आणा म्हणजे हा 18 येईल, हा 6 आता पुढे येईल, इथे 6 येईल. आता बस, आता यांचं काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. कॅल्क्युलेशन करा आता फक्त. आता काय येईल सर, 6 पंच सर हे 30 येईल. आता 18 सक किती येईल, 8 सकम 48 येईल ना, म्हणजे काय येईल 18 सक. जर तुम्हाला येत नसेल तर 18 करा आणि हे 6 करा. 6 8 तर सर 48, 6 1 6 4 10 म्हणजे 108, म्हणजे हे सर 108 आलं आहे, बरोबर. आणि 18 चूक, तर 18 चूक किती येते, तर 18 चूक सर हे 72. मग आता अजून यांना अजून भाग जातो का, तर भाग जातो का हेच उत्तर आहे. नाही, भाग जातो सर, का समसंख्या सर्व आहे ना, समसंख्या म्हणजे भाग जातो आहे. तर सर मी कशाने भाग द्या, मी 2ने भाग देतो. 2 त्रिक 6 आणि 2 सक 12, इथं 2 पंच 10 आणि 2 चूक 8, आणि इथे काय सर 2 1 2 आणि 2 पंच 10. अजून भाग जातो का सर, तर हो सर अजून भाग जातो. यांना कशाने जातो आहे, तर 3ने जातो आहे. 3 1 3, 3 2 6, 3 1 3 आणि 3 8 तर 24, 3 5 तर सर 15. आता सर अजून भाग जातो का यांना, तर नाही सर. आत्ता कोणती संख्याच नाही. 4ने याला जातो पण याला जात नाही याला, म्हणजे आता कोणती संख्याच नाही. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल, तर आपलं फायनल उत्तर असेल हे 12.18.5 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. आणि परभणी 2023मध्ये फक्त तुम्हाला पाढा यायला पाहिजे होता, कॅल्क्युलेशनचा पार्ट होता. कॅल्क्युलेशन जर तुम्हाला येत असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्याच दिवशी मित्रांनो म्हणतो, जसं तुम्ही क्लास लावता माझ्याकडे, तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय म्हणतो मी, की तुम्हाला पाढे 25पर्यंत येणं गरजेचं आहे, वर्ग तुम्हाला 25पर्यंत येणं गरजेचं आहे, आणि घन तुम्हाला 15पर्यंत येणं गरजेचं आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी जर तुम्हाला आल्या तर गणितामध्ये तुमची पकड मजबूत होते. नाहीतर मग आपण जे असं केलं आहे तसं तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे, चल आत्ता हा पुढचा प्रश्न बघा. आत्ता काय आहे बघा, ए बी यांचं गुणोत्तर 4.5 आहे, बी सी यांचं गुणोत्तर 7.9 आहे, आणि सी डी यांचं गुणोत्तर 3.4 आहे. जर एचा वाटा 1680 रुपये असेल तर डीचा वाटा आपल्याला विचार. पहिले आपण ए बी सी डी काढू तसंही, मग त्याच्यानंतर आपल्याला समजेल की डी सी काही काढता येते आपल्याला. मग ए आणि बी, ए आहे आणि हे सर बी आहे. काय आहे सर, तर 4.5 गुणोत्तर आहे, आणि पुढे काय आहे सर बी आहे आणि हे सर सी आहे. यांचं गुणोत्तर काय आहे सर 7.9 आहे, आणि पुढे काय सी आणि हे डी आहे सर. यांचं गुणोत्तर काय 3.4 आहे. बस इथे गुणाकार टाका. इथं जिथं खाली जागा, पहिले खाली जागा बरं, हा 7 इकडे येईल, हा 5 आता पुढे जाईल, म्हणजे हा 5 इथे पण येईल आणि हा 5 इथे पण येईल. आता हा 9 इकडे जाईल, म्हणजे हा 9 इकडे, आणि हा 3 आता इथे येईल आणि हा 3 आता पुढे येईल, म्हणजे सर्व जागा आता भरली. आता फक्त गुणाकार करा. आता 7 त्रिक 21, 21 चूक, तर 21 चूक सर हे 84. आता 7 त्रिक 21, 21 5, 20 पंच 100 ना, म्हणजे 21 5 105. हां, आता पुढे नम 5 45, 45 त्रिक सर 100 हे 35. आता नम 5 45 आणि 45 दुनी 90,
90 म्हणजे सर 118 म्हणजे 180. ठीक आहे, आता एवढं आलं. आता हे कॅल्क्युलेशन तुमचं झालं. आता पुढे अशी संख्या सांगा. आता हे याच्यातला आता भाग जातो का, तर भाग जात असेल तर भाग द्या, नाही भाग गेला तरी चालतं आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही. मग आत्ता पुढे काय करायचं आहे. आता ए म्हणजे किती आहे, तर ए म्हणजे सर आपल्याला दिलं आहे. आता बघा हा ए आहे. ए म्हणजे किती आहे, ए म्हणजे सर 84 आहे ना. तर ए म्हणजे सर 84 आहे म्हणजे 1680. आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर डी. आता डी म्हणजे किती आहे, तर डी म्हणजे सर 180 आहे ना. मग आपण 180 म्हणजे किती हे असं लिहिणार. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 84 फक्त इथे आणा. आता फक्त कटछाट करा मित्रांनो. आत्ता पाडा आहे का, आता सर 8च्या पाड्यात 16 आहे का, 8 दुनी 16 मग 4 दुनी 16 म्हणजे 84 दुनी बरोबर 168 म्हणजे हे 0 इथे म्हणजे 18 दुनी सर, तर 18 दुनी सर हे 36, 1 0 आणि हे 0 1 म्हणजे हे 2 0 म्हणजे डी किती आहे मग सर, तर डी आहे मग सर 3600. आणि आता मला मित्रांनो फक्त तुम्ही हे सांगा बी किती आहे आणि सी किती आहे. ए तर तुम्हाला माहीत आहे, ए दिलं आहे, डी आपण काढलं आहे. आता तसंच तुम्ही बी आणि सी काढा किती आहे ते. ठीक आहे, चल. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता प्रकार नंबर 3 बघा. आता प्रकार नंबर किती आहे आपला, हा 4था आहे ना. हां, तर याला फक्त प्रकार नंबर 4 द्या, कारण प्रकार नंबर 3 आपला झालेला आहे. याला फक्त प्रकार नंबर 4 नाव द्या. आता प्रकार नंबर 4 अशी हेडिंग लिहा आणि याला बघा काय आहे. 80 लिटर मिश्रणात दूध व पाणी ह्या प्रमाणात आहे. हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी लिटरमध्ये त्यात वाढवावे लागेल. आता मला सांगा किती आहे सर, हे सर दूध आहे बरोबर आणि हे सर पाणी आहे. आता एकूण किती लिटर आहे सर, तर एकूण सर 80 लिटर आहे. पहिले गुणोत्तर किती आहे सर, हे 7:3 आहे. आणि मला किती वाढवायला पाहिजे सर, मला सर 2:1 यायला पाहिजे असं ही कंडिशन आहे. मग आता सर हे 80 लिटर एकूण आहे म्हणजे जे पहिले गुणोत्तर असेल ते एकूण असेल 3 बरोबर. 7 आणि 3 किती 10. मग आता 10ला जर आपण ह्या 80ला भागलं तर किती, एकाचं किती आलं, एकाचं सर 8 आलं आहे ना. एकाचं जर 8 आलं आहे तर मग आपल्याला दूध किती आहे 80 लिटरमध्ये दूध किती आणि पाणी किती हे समजतं. एकाचं 1 आलं आहे आपलं 8चं म्हणजे एकाची कार्यक्षमता 8 आहे. मग 7ची किती असेल, आपल्या 7ने गुणावं लागेल. तर 8 7 तर 56 म्हणजे हे सर 56 किती आहे मग, तर दूध आहे 56 लिटर दूध आणि 8 त्रिक 24 म्हणजे 24 लिटर काय आहे मग, तर 24 लिटर सर पाणी आहे. काय केलं आपण, ह्या 8ला या गुणोत्तराला गुणलं आहे बरोबर म्हणजे ते आलं. मग आता पुढे काय करणार आपण. आता सर पाणी किती पाणी वाढवावे म्हणजे फक्त पाणी म्हटलं आहे. मग हे दूध वाढवणार का आपण, तर दूध नाही वाढा, मग दूध राहील आपलं 56. आणि गुणोत्तर किती व्हायला पाहिजे आपल्याला, हे वाढवल्यानंतर याच्यात पाणी वाढवल्यानंतर गुणोत्तर व्हायला पाहिजे 2:1. आता मला सांगा मित्रांनो 56चे अर्धे करा, कारण हे दुप्पट आहे ना, हे 1 पट आहे. मग 56चे अर्धे किती होतील, तर 56चे अर्धे सर 28 होतील. मग 28. मग आता 24मध्ये मी काय वाढवणार म्हणजे किती लिटर पाणी वाढवणार जे 28 आहे, तर सर 4 लिटर वाढवावं लागेल आपल्याला. म्हणजे माझं उत्तर काय असेल मग 4. आणि मग 28 1 28 आणि 28 दुनी 56 म्हणजे तुमचं हे गुणोत्तर तयार होऊन जातं. म्हणजे जर तुम्ही याच्यात 4 लिटर वाढवलं 24मध्ये तर 28 होऊन जातं. 28 56चे अर्धे आहे म्हणजे तुमचं गुणोत्तर हे भेटून जातं. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, उत्तर ऑप्शन क्रमांक असेल 2. आणि वर्धा 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि असे ट्रिकी प्रश्न परीक्षेत विचारतात. ठीक आहे, चाल. आणि आपण तुम्हाला सर्व परीक्षेत आलेले प्रश्न आपण घेतो. आता बघा, आता 25 लिटर द्रावणात, आता हा प्रश्न बघा, 25 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे. तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल. आता याच्यात बी तेच आहे सर. काय आहे सर, दूध आहे आणि हे काय आहे, तर सर पाणी आहे. संपलं. आता काय आहे, दूध आणि पाण्याचे गुणोत्तर हे 4:1 आहे सर. आणि मला किती वाढवायचं त्याच्यात, की हे होईल 24:5 होईल. काय वाढवायचं आहे मला फक्त, तर मला इथे दिलं आहे ना किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध मला वाढवायचं आहे. मला दूध वाढवायचं आहे म्हणजे माझं गुणोत्तर हे होईल म्हणजे 24:5 होईल. आत्ता एकूण किती आहे, तर एकूण सर 25 आहे.
म्हणजे सर आता हे मी जर 25 पकडले तर हे या दोघांचं गुणोत्तर आहे ना 4 जसे 1, ह्या दोघांची बेरीज करा 5, 5ने याला भागा म्हणजे तुमचा 1चं निघून जाईल, 5 5 25. म्हणजे आता मला सांगा ह्या 25 लिटरमध्ये किती दूध आहे आणि किती पाणी आहे सांगू शकता? कारण आपण 1चं काढलं ना, 1ने या गुणोत्तरला 4ला बघा, 5 चूक तर 20, म्हणजे 20 लिटर काय आहे दूध आहे. कशात? तर 25 लिटरमध्ये. आणि 5 1 5 म्हणजे 5 लिटर आहे मग पाणी. आता आपल्याला काय म्हटलं किती दूध वाढवावे. आता हे पाणी तर काय वाढवायची गरज नाही ना, मग पाणी कॉन्स्टंट राहील, म्हणजे हे पाणी कॉन्स्टंट आहे 5. मग आता 20मध्ये काय मिळवावे की आपलं 24 येईल, बरोबर. म्हणजे हे 5 असेल, बरोबर. याच्यात जर आपण 4 मिळवले तर सर हे 24 येतं आणि हेच आपलं काय गुणोत्तर आहे ना, मग हेच आपलं गुणोत्तर आहे 24 जसे 5. म्हणजे वाढवावं किती लागेल आपल्याला? तर वाढवावं लागेल आपल्याला 4 लिटर. आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. नागपूर 2023मध्ये असे प्रश्न विचारतात आणि 2023चा पॅटर्न आहे हा. 2000 मागचा प्रश्न पण 2023चा होता, हा पण 2023मध्ये आलेला आहे. तर असेच प्रश्न 2025मध्ये येतील अशी आपण अपेक्षा करू. चल ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सांगा, SRPF गट क्रमांक 18 SRPF गट क्रमांक 18 काटोलमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा की याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे. चल आता पुढे, आता हा पुढचा प्रकार घेऊ आपण डायरेक्ट. आता प्रकार नंबर 5. इथं प्रकार नंबर 5वा लिहा, कारण आपण ते मध्ये एक स्किप झालेला आहे. तर याला प्रकार नंबर तुम्ही 5 द्या. प्रकार नंबर 5. आता हा प्रकार काय आहे, या प्रकारावरती कसे प्रश्न विचारतात ते आपण बघूया. आता बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे? 5 जसे 11 व त्यांच्यामधील फरक किती आहे? तर फरक सर 90 आहे. फरक 90 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता मला सांगा, हा 11 आणि वजा 5 म्हणजे यांचा फरक आहे 6चा. फरक 6 निघेल, यांची वजाबाकी केली तर ही फरक निघेल ना. हो सर. मग 6 जर आहे आणि फरक दिला आहे आपल्याला, फरक किती आहे तर 90, आणि लहान संख्या आपल्याला विचारली आहे, लहान संख्या. मग आता 5 आणि 11मध्ये लहान कोणती आहे? तर सर 5 आहे. मग हे 5 म्हणजे किती? संपला विषय. इथे गुणाकार टाका आणि हा 6 भागिले आणा आणि फक्त याला कटछाट करा. 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9 आणि हा 0 येते. अजून भाग झाला किती? 15 आणि 15 पाची सर, तर 15 पाची सर 75. म्हणजे लहान संख्या म्हणजे ही 5 किंवा सर्वात लहान संख्या कोणती आपली सर? तर 75. आणि मित्रांनो फक्त मला कमेंट करून तुम्ही हे सांगा आता की सर्वात मोठी संख्या कोणती आहे. जर प्रश्न तुम्हाला समजला असेल तर मोठी संख्या तुम्हाला नक्की काढता येईल. आता हा प्रश्न बघा, छत्रपती संभाजीनगर 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय आहे? दोन संख्यांचे गुणोत्तर 7 जसे 3 आहे त्यांच्यामधील फरक किती आहे? तर 28. त्या संख्या कोणत्या? म्हणजे त्या दोन्ही संख्या कोणत्या आपल्याला विचारलं आहे. आता काय करणार आपण? ह्या 7 मधून हे 3 वजा करा, उरतात किती सर? 4. 4 म्हणजे फरक निघाला ना, फरक म्हणजे वजा. मग 4 म्हणजे दिले आपल्याला काय? तर 28 आणि एक एक घ्या. 7 म्हणजे सर किती? इथे संपलाय कारण हे 7 आहे ना. मग 4 4 7 28 आणि 7 7 हे सर 49 आणि इथे फक्त आता 4 लिहा. किती आहे? 3 लिहा. 7 त्रिक तर 21 म्हणजे एक संख्या आहे 21 आणि दुसरी संख्या आहे 49. संपला विषय. फक्त इथे आपण पहिल्या वेळेस 7 लिहिलं, 7 7 49 आणि मग 7 कॅन्सल केलं, 3 लिहिले, मग दुसरी संख्या निघाली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. मग त्या संख्या 49 आणि 21 कुठं आहे? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे, 49 व 21. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न चांगल्या क्वालिटीचा आहे. या प्रश्नामध्ये गडबड होतं. आता SRPF गट क्रमांक 11 2017मध्ये आलेला हा प्रश्न आहे. एका संख्येची 5 पट व 8 पट यामधील फरक किती आहे? तर 27 आहे. तर ती संख्या कोणती आहे की ज्यांचे फरक 27 आहे? आता बघा काय आहे. आता 8 पट आहे ना, 8 पट मधून हे 5 पट वजा करा. 8 पट मग 3 राहील, बरोबर. आणि हे जे फरक 27 आहे, ह्या 27ला 3ने भागा. 3 9 तर 27. मग ती संख्या आहे मित्रांनो 9. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. म्हणजे ही 9 कशी काय? आता 9चं बघा, हे 9 गुणीला आपण 5 पट केलं आहे, बरोबर. 9 पाची तर सर हे 45 आणि 9चं आपण 8 पट केलं आहे. 9 8 सर तर सर हे 72. आता यांचा फरक आपल्याला किती यायला पाहिजे? तर फरक आपला 27 यायला पाहिजे. येतं का बघा. 12 मधून 5 गेले तर हे 7, हे एक परत दिलं आहे. 7 मधून 5 गेले तर 2 आले.
म्हणजे ती संख्या आहे मग 9, त्या संख्येचं एवढं पट जर केलं तर हा फरक निघतोय. हे फक्त व्यवस्थित सॉल्व करायचं आपल्याला होतं. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय असेल. SRPF गट क्रमांक दौंडमध्ये आला प्रश्न आहे 2019मध्ये आणि हा प्रश्न त्याच्यापेक्षा थोडा वेगळा ट्रिकी आहे. तर हा प्रश्न फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे. चल आणि आत्ता पुढे प्रकार नंबर 6. प्रकार नंबर 6 आपण उद्या बघू. उद्या प्रकार नंबर 6पासून म्हणजे इथं 5 नाही इथं 6 आहे. तर 6पासून आपण उद्या कंटिन्यू करूया. हे आपलं असेल प्रकार नंबर 6. इथेच आपण थांबू आणि उद्या 6 नंबरपासून आपण कंटिन्यू करूया. चल ठीक आहे. चल जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओमध्ये समजत असेल आणि कॉन्टेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फक्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ते म्हणतात ना, तुम चले तो हम तुम्हारे साथ, नहीं चले तो भी साथ. ठीक आहे. तर अशी ती म्हण आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही चालू द्या.